Welcome to my YouTube channel. Today we are going to understand how to write appreciation of the poem. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम म्हणजे काय, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम याच्यामध्ये कोणकोणत्या उपमुद्द्यांचा सब पॉईंटचा समावेश होतो ते सर्व मुद्दे अतिशय व्यवस्थितपणे पाहणार आहोत. हा प्रश्न आपल्याला किती मार्कांना असू शकतो याचीही कल्पना मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन्स, नवनवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळत जातील. चला तर मग सुरू करूयात. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 3 हा पूर्णपणे पोएट्री सेक्शनशी संबंधित असणारा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 एमध्ये पोएमवरती आधारित एक उतारा 10 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. आणि आज आपण ज्या घटकाचा अभ्यास करतो आहे तो घटक क्वेश्चन नंबर 3 बीमध्ये 4 मार्कासाठी कंपल्सरी असणारा प्रश्न आहे. या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचं ऑप्शन असणार नाही. हा प्रश्न कंपल्सरी सोडवायचा आहे आणि जो उतारा दिलेला आहे त्याचंच ॲप्रिशिएशन आपल्याला करायचं आहे. चला तर पाहूयात क्वेश्चन्स कशा पद्धतीने असतात. आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे त्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारला जाणार आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट and write the appreciation of the given extract based on the following aspects. हा अशा प्रकारचा प्रश्न असेल आणि त्याच्यानंतर कवितेचे काही लाईन्स असतील. साधारणतः 10 ते 15 ओळी तुम्हाला दिलेल्या असू शकत्या. You may use the following points for writing the appreciation in about 100-150 words. तुमचं जे काही कवितेचं ॲप्रिशिएशन आहे, कवितेचं रसग्रहण तुम्ही करणार आहात, ते रसग्रहण साधारणतः 100 ते 150 वर्ड्समध्ये, शब्दांमध्ये खालील काही मुद्द्यांचा रेफरन्स घेऊन तुम्ही ते करायचे आहेत. चला तर पाहूयात हे मुद्दे नक्की आहेत तरी कोणते. फर्स्ट पॉईंट अबाउट द पोएम, पोएट अँड द टायटल. पहिला जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आहे कवितेच्या कवीबद्दल काही माहिती लिहायची आहे, टायटलबद्दल काही माहिती लिहायची आहे आणि त्या कवितेबद्दल संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती लिहायची आहे पहिल्या पॉईंटमध्ये. द थीम, सेकंड नंबरचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. थीम म्हणजे काय? थीम मीन्स द सब्जेक्ट ऑफ अ टॉकिंग, पीस ऑफ रायटिंग और मेन आयडिया. त्या कवितेमध्ये कवीने नक्की कोणत्या गोष्टीबद्दल व्यवस्थितपणे माहिती सांगितलेली आहे त्याची थोडक्यात कल्पना. पोएटिक स्टाईल, लँग्वेज, पोएटिक डिव्हायसेस यूज्ड इन द पोएम. या पुढच्या पॉईंटमध्ये लेखकाची काव्यशैली, भाषाशैली, कवितेमध्ये या कवीने कोणत्या साधनांचा वापर केलेला आहे याविषयीची थोडक्यात माहिती लिहिणार आहोत. आता पोएटिक डिव्हाइस म्हणजे काय? पोएटिक डिव्हाइस मीन्स कवितेमध्ये कवी आपली कविता ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी, आकर्षक करण्याकरता कवितेमध्ये काही साधनांचा वापर करतात. उदाहरणार्थ रायमिंग वर्ड्स असतील, राईम स्कीम्स असतील, फिगर्स ऑफ स्पीच असतील, अशा वेगवेगळ्या पोएटिक डिव्हायसेसचा वापर कवी करत असतात. त्याच्याबद्दल काहीशी माहिती लिहायची आहे. स्पेशल फीचर्स, काही त्या कवितेची काही वैशिष्ट्ये, मॅसेज, व्हॅल्यूज, मोरल्स इन द पोएम. या कवितेमधून तुम्हाला कोणत्या मूल्यांची शिकवण मिळते आहे, कोणता संदेश मिळतो आहे याबद्दल थोडक्यात माहिती. आणि सर्वात शेवटचा पॉईंट येतो आहे युअर ओपिनियन, तुमचं स्वतःचं या कवितेविषयी असणारं मत. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. हा प्रश्न 4 गुणांसाठी असणार आहे आणि क्वेश्चन नंबर 3 बीमध्ये हा प्रश्न असणार आहे. मग नक्की या प्रश्नाची मार्किंग स्कीम कशी असते
हे पण चला आपण आता पाहणार आहोत. मार्किंग स्कीम. हा प्रश्न 4 मार्कांकरिता आहे. मग 4 मार्क कशा पद्धतीने डिवाईड केले जातात ते व्यवस्थित पाहायचं आहे. ॲप्रोप्रिएटनेस ऑफ द थीम अँड लँग्वेज फीचर्स 2 मार्क्स. ॲप्रोप्रिएटनेस ऑफ थीम अँड लँग्वेज फीचर्स म्हणजे काय? तुम्ही जी काही थीम लिहिणार आहात, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, कवितेची मध्यवर्ती कल्पना किती छान पद्धतीने लिहिताय, याला आणि लँग्वेज फीचर्सला 2 मार्क्स असतील. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन. तुम्ही कशा पद्धतीने स्पष्टीकरण, प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण लिहिलेलं आहे, प्रत्येक मुद्दा कशा पद्धतीनं आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सादर केलेला आहे, अतिशय सुवाच्य हस्ताक्षरामध्ये, अतिशय सुंदरपणे सादरीकरण, त्याच्यासाठी असणार आहे 1 मार्क्स. पर्सनल ओपिनियन अँड इव्होल्युशन ऑफ द पोएम. तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत आणि तुम्ही तुमच्या नजरेतून केलेलं कवितेचं मूल्यांकन, याच्यासाठी 1 मार्क असणार आहे. अशा पद्धतीने 4 मार्काकरिता हा प्रश्न विचारला जाईल. त्यासाठी आपण जे काही पॉईंट्स लिहितो आहे ते आपल्या स्वतःच्या भाषाशैलीमध्ये अतिशय व्यवस्थितपणे सुवाच्य हस्ताक्षरामध्ये सादरीकरण अतिशय सुंदर, कल्पक अशा पद्धतीचं आपलं असायला हवं आहे. चला, लेट अस स्टार्ट. आपण आपल्या पुढच्या सेशनला सुरुवात करूयात. आता पुढच्या भागामध्ये आपण काय करूयात, एक एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी पाहणार आहोत. एक्झाम्पल 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आपल्या नवीन अभ्यासक्रमामधील सेक्शन नंबर 2मध्ये जो काही पोएट्री सेक्शन आहे त्याच्यामधली पहिली कविता सॉन्ग ऑफ द ओपन रोड. या कवितेचं रसग्रहण आपण अतिशय विस्तृतपणे, सविस्तरपणे पाहूयात. सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित पहा. चला तर सुरू करूयात. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. फर्स्ट नंबर पॉईंट, इन्फॉर्मेशन अबाउट द पोएम, पोएट अँड द टायटल. ही जी काही माहिती आहे, ही सर्व माहिती तुम्हाला कविता सुरू झाल्यानंतर आईस ब्रेकरच्या नंतर जो काही चौकोनी बॉक्स आहे, त्या चौकोनी बॉक्समध्ये दिलेल्या माहितीचा उपयोग तुम्हाला या पॉईंटसाठी होणार आहे. अबाउट द पोएम, पोएट अँड द टायटल. सुरुवातीला कवीबद्दल माहिती पाहूयात. पोएट. द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन 1819 to 1892. Was an American poet, essayist and journalist. He known as the father of free verse. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. O Captain, My Captain poem, written on the death of Abraham Lincoln, is widely popular. Title of the poem, title, Song of the Open Road. Information about the poem. Song of the Open Road is the part of the famous work Leaves of Grass. Leaves of Grass is a collection of 12 poems. Song of the Open Road is an inspirational, motivational poem. It is a beautiful blend of self-awareness, free will, and tenderness of heart. The poem speaks about freedom and his feelings on his journey. Throughout the poem, the poet encourages the readers to be true to themselves and live free. अशा पद्धतीने आपण कवितेमधील प्रस्तावनेमध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्याचाच आधार घेऊन हा मुद्दा सोडवायचा आहे. सेकंड नंबर पॉईंट, थीम. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्किंग स्कीम पाहिलेली आहे आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल थीम किती महत्त्वाची आहे ते. फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिस्टिक अप्रोच आर द मेजर थीम्स ऑफ दिस पोएम. एव्हरीवन हॅज ड्रीम्स दॅट they could fulfill with the right amount of motivation and determination. This idealistic poem gives us hope and a reminder that freedom in one's life is it possible. This poem is an expression of happiness as the speaker narrates what he feels and observes while walking on the road.
Next point, poetic style, language, and poetic devices. The poem Song of the Open Road, composed in a free verse form by the poet. He uses variety in the length of stanzas. He uses very effectively some imagery such as constellations, brown path. He uses first person narration I form very effectively in this poem. Poet used a very simple and attractive language. Phrases like light-hearted, querulous criticism are interesting. Poem is written in a free verse. There is not used rhyme scheme, meter, any specific pattern, etc. He uses different figures of speech like metaphor, alliteration, repetition, paradox, climax, inverse and point. Special features या कवितेची काही वैशिष्ट्ये. Poem is written in the first person narration I, which represents individuality. Poet used the poetic device parenthesis in the last stanza. The poem was written in the form of free verse. Message, व्हॅल्यूज अँड मोरल्स. या कवितेमधून तुम्हाला काय संदेश मिळतो आहे, काय शिकायला भेटतं पहा. पोएम गिव्स द फॉलोइंग मॅसेज फॉर द रीडर्स. वी शुड बिलीव्ह इन अवर ॲक्शन्स, नॉट प्रेडिक्शन्स. इट encourages us to enjoy life in a healthy and free world. The message of freedom, positivity, optimism spread through the poem. You should not lose your confidence and perseverance in any difficult situation. Last point, your opinion about the poem. This point is also very important. I like this poem because I am motivated, inspired by reading this poem. I like the theme of freedom in this poem very much. I understand don't any shortcut to become a successful person in the world. Hard work, perseverance, stability plays an important role to become a successful person. अशा पद्धतीनं आपण कवितेचं रसग्रहण लिहिणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.